कोणतं पुस्तक आहे? स्वामी विवेकानंदांचं. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे धाडसी नरेंद्र. काय आहे आजच्या गोष्टीचं नाव? गाडी येते, बाळ दिसते आणि हा नरेंद्र आहे. ओके, 6-7 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? म्हणजे तुमच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा, तुमच्या बरोबर. बरोबर, या दोघांच्या बरोबर. सितांशू, सृजल आणि अथर्वच्या बरोबरचे. बरोबर, 6 ते 7 वर्षाचे. मग काय होतं, एकदा गावामध्ये यात्रा असते. गावामध्ये ज्यावेळी यात्रा असते ना, त्यावेळी सगळे मिळून ठरवतात की आपण त्या यात्रेला जायचं. जसं बघा, वास्को मध्ये सप्ताह असला की सगळे मिळून जाता की नाही, तुम्ही बलून खरेदी करता, झोक्यामध्ये बसता. मग तसंच गावामध्ये यात्रा होती आणि नरेंद्र म्हणजे कोण? लहानपणीचे स्वामी विवेकानंद. आहे ना लक्षात? लहानपणीचे नाव नरेंद्र. मग सगळे मित्र मिळून यात्रेमध्ये फिरायला जातात. मग फिरत असताना काय काय घेऊन खातात, त्यानंतर खरेदी करतात. तर नरेंद्र काय खरेदी करतो माहितीये का? नरेंद्र शिवांची म्हणजे शंकराची एक मूर्ती खरेदी करतो. शंकराची एक मूर्ती खरेदी करतात आणि ती मूर्ती त्यांना खूप आवडते म्हणून ती मूर्ती येणार. बघा, बाकीच्या मुलांनी काय घेतलं असेल, कुणी बंदूक घेतली असेल, कुणी दुसरं काही घेतलं असेल, पण नरेंद्रनी काय घेतलं? शंकराची मूर्ती घेतली भक्ती करण्यासाठी. मग ती मूर्ती घेऊन नरेंद्र आपल्या घरी जात होता रस्त्यावरून. ज्यावेळी घरी जात होता त्यावेळी बघा, ती बैलगाडी येते की नाही, बैलगाडी येते आणि एक मुलगा तिकडून बैलगाडीच्या खाली असा येणार असतो. तोपर्यंत नरेंद्र काय करतो, त्याच्या हातामध्ये जी मूर्ती आहे ती खाली फेकतो आणि त्या बाळाला वाचवतो. बघा, स्वतःच्या आवडीची मूर्ती घेतली होती त्याने बाजूला टाकली आणि ह्या मुलाचे प्राण वाचवले. कारण ते नरेंद्रचं लक्ष जातो की ती गाडी आता येणार आहे आणि त्या बाळावरून जाऊ शकते, त्या बाळाला वाचवणं आपलं काम आहे. म्हणून नरेंद्र धावत जातो आणि त्या बाळाला वाचवून घेतो. आणि मग तिथे आसपास जे लोक असतात ते सगळे त्याचं कौतुक करतात. आणि मात्र नरेंद्रने खरेदी केलेली जी मूर्ती असते ती मूर्ती तुटून जाते. पण तरी सुद्धा नरेंद्रला याचं वाईट नाही वाटत. मूर्ती का तुटली? कारण त्याने त्याचे प्राण वाचवले ना. समजली ना गोष्ट? हे जे छोटं बाळ आहे करा, त्या छोट्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी नरेंद्रने मूर्ती बाजूला फेकली ना, म्हणून त्याला त्याचं वाईट नाही वाटत. त्याला आपण चांगलं काम केलं, आपण धाडस केलं त्या मुलीला वाचवतात म्हणून आपल्या हातातून मूर्ती आली. लक्षात गोष्ट?